हॅलो, मी सुषमा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. तर मागच्या क्लासमध्ये आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग झालं होतं, डायग्राम कटिंग झालं होतं. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवणार आहोत. तर चला तर आपला क्लास कंटिन्यू करू. इकडं लक्ष द्या, हा आपला मागचा भाग आहे. मागच्या भागाला आपल्याला आधी टक्स करून घ्यायचे आहेत. त्याआधी आपल्याला मार्क करून घ्यायचे आहेत. तर पेपर घ्यायचा आहे आणि मार्क करून घ्यायचे आहेत, मग टक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. हा पेपर ठेवून खुणा करून द्या. फोल्ड करायचे. घ्या. हवा होल्ड करून घ्या पूर्ण. बस. बस. स्केलने आखून घ्या. डार्क करा. दुसऱ्या साईडला पण करायचे. थोडं डार्क करा. दुसऱ्या साईडला घ्या. हो, इथे ती बाजू ह्याच्यावर ठेवा. टॅप करा. बरोबर आहे. राहू दे, दिसते ना. घ्या. टक्स करून घ्या. ही जी मधली लाईन आहे चॉकच्या मधली, ती मध्यभागी यायला पाहिजे. असा पकडायचा. घ्या टिक करून. ती बरोबर टोक येऊ दे. वळवून घ्या. कट नका करू, डायरेक्ट घ्या. दुसरा टक्स घ्या. हे घ्या. बस. आपले बघा टक्स देऊन झालेले. ही उलटी बाजू आहे. सरळ बाजूने आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची. घ्या. इथून घ्या. अशी 1/2 इंचावर टीप येऊ दे. टक्स ना कुठल्या तरी एका साईडला आतल्या बाजूला घ्यायचे, नाही तर त्या साईडला घ्यायचे. आता हा ह्या साईडला घेतलाय ना, तो पण त्या साईडला घ्या. अपोजिट साईडला. कडावर कडा येऊ दे. स्ट्रेट कपडा राहा. स्ट्रेट ठेवा कपडा. नाही, तो इकडे गेलाय ना, ह्या साईडला झाला. आता हा ह्या साईडला होऊ दे, पण आतल्या साईडला पाहिजे होता. तो तुम्ही तिकडे घालवला. हा बघा, हा ह्या साईडला आलाय. घ्या. थांबा, कवर टिप घ्या करून. बस बस बस, तुटणार दोरा. मार्जिन ह्या साईडला पाहिजे आपली. तिकडून घेऊ शकताय किंवा इथून घ्या असं.
मार्जिनवर पट्टी ठेवायची आणि कव्हर टीप द्यायची. पट्टीवर आपली टीप यायला पाहिजे. ती कट करून घ्या. पट्टीवर येऊ दे कव्हर टीप. बरोबर आहे. घ्या, असं फाकून घ्यायचंय. बरोबर आहे, कारण चुनी पडू शकते म्हणून. खालचा कपडा मार्जिन आपल्या पट्टीच्या साईडने आहे का ना ते पण चेक करायचे, नाही तर कधी कधी फोल्ड होऊ शकतं. बरोबर आहे. इथे हे पाव इंच फोल्ड करा. घ्या. एक मिनटं. ही पाव इंच दुमडायची पट्टी आणि शिलाई तुम्हाला या कडेला यायला पाहिजे. घ्या. 1 पॉईंटच्या अंतरावर नेहमी आपण करतो तशीच सेम करायची. कमरपट्टी अशीच लावायची. आधी पट्टी लावायची, मग कव्हर टीप द्यायची, मग पाव इंच दुमडायचे. दाबाच्या समोर स्ट्रेट कपडा ठेवा म्हणजे सरळ शिलाई येते. कपडा नीट करून घ्या तुमचा समोर पूर्ण. हा इथला असं समोर स्ट्रेट मध्ये. पट्टी पूर्ण फोल्ड करून घ्या. आता ह्याला आपल्याला हा शिलाई द्यायची आहे, तर ही आपली पाव इंचावर आपण शिलाई घेतली तरी चालेल. हां, ती पट्टी आपली पूर्ण ह्या साईडला यायला पाहिजे. अशी फोल्ड करायची. काय काय वेळेस ही पट्टी खाली जाते, तसं नाही करायचंय. पूर्ण पट्टी कव्हर टीप वरच्या साईडने दिसली पाहिजे. त्याला 5 नंबरची टीप दिली तरी चालेल. ही आपल्याला ओसवायची असते. घ्या. इथे चुणी पडू देऊ नका. पट्टी बघा आपली घेते वेळेस अशी होते, तर चुनी नाही पडली पाहिजे. आपली ही कव्हर टीप वरच्या साईडने दिसली पाहिजे. इथून अशी करून घ्यायची. जे एक्स्ट्रा आहे ना कपडा तो इकडे घ्यायचा आहे. घ्या. मागचा भाग रेडी झाला. आपल्याला पुढचा भाग रेडी करायचा आहे. इथे बघा हे आपले पुढचे भाग आहेत. इथं हे असे. तर काय करायचं, समोरासमोर भाग ठेवायचा, नाहीतर आपला एका साईडचा ह्याला उलटी सुलटी बाजू कळून येत नाही. तर आपल्या ही वरची उलटी बाजू समजायची. तर अपोजिट साईडला असं समोरासमोर ठेवायचं आहे आणि साईडचा भाग पण त्यावर ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळून येईल की कुठला भाग कशाचा आहे. तर समोर आपल्याला ठेवायचं आहे हे दोन्ही भाग तयार करून आणि तशी टीप घ्यायची, नाहीतर काय होतं एका साईडचाच भाग तयार होऊ शकतो. तर इथे बघा हे मी समोर ठेवले. ही बाजू आपल्या यावर येणार आणि ही बाजू यावर. तर इथून स्टार्ट करायचं आहे आपल्याला खालच्या साईडने टीप घ्यायला. घ्या. हां, याला खालून लावायला सुरुवात करायची आहे. तर इथे बघा दोन्ही भागाच्या कडा एकावर एक ठेवायचा आहे. इथं जो हा राऊंड शेप आहे ना, तर तुम्ही आता पहिल्या वेळेस नाही का असं पण हाताने सिंगल टिप घेऊ शकता, म्हणजे कुठेही ओढला जात नाही तो. नाहीतर काय करायचं आहे, पहिले आपल्याला टिप घेते मी तुम्हाला दाखवते. सिंगल टिप घ्या म्हणजे हा ओढला जाणार नाही. इथे ह्या भागाला टिप घ्या. एक पॉईंटच्या अंतरावर टीप घ्या. ओढू नका कुठे, सोडून द्या हलका हात.
फिरवा गोल. आणि एक्स्ट्रा कपडा कधी पण ह्या साईडला ठेवायचा आहे, त्या साईडला ठेवायचा नाही. हां बस कट करून घ्या. थांबा, ह्या दुसऱ्या पीसला पण द्या. एक पॉईंटच्या अंतरावर द्यायला सांगितले ना ते. ठीक आहे. इथे लक्ष द्या, हे समोर हा आपला गळ्याचा आकार आहे. हा गळ्याचा आकार आहे. तिथे आपले हे दोन्ही भाग ठेवायचे. तर हा आपला इथून लागणार आहे. हा असा राऊंड आहे बघा. इथून स्टार्ट करायचं आहे आणि ह्याला इथून घ्यायचं आहे असा. हा असा इकडे येणार इकडून. हां, तर खालच्या बाजूने आपल्याला टीम द्यायला सुरू करायचे. तर हा घ्या असा 1.5 इंचाचे. इथून हा असा इथे येणार आहे. घ्या इथून. आता इथे नीट हळू घ्यायचंय तुम्हाला. आता हा शिलाईने सिंगल टिप करायची हाताने वर खाली करून, आणि मग इझिली लागतो आणि ओढला पण जात नाही. मशीनचा जेव्हा वापर करतो तेव्हा आपल्याकडनं ओढला जातो. 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचे. बस बरोबर आहे. घ्या. आता त्याला हळूहळू फिरवायचे. थोडंसं पुढे येऊ दे. बस दापूसला ओढायचं नाहीये तुम्हाला. असा हलका ठेवून असा फिरवायचा आहे त्याला हाताने. घ्या. जास्त एक्स्ट्रा चालू. थोडंसं घ्या. पुढे या. थोडं करून तो राऊंड कव्हर करायचा आहे, नाहीतर चुणी येणार. बस दाब उचलायचा आहे, त्याला नीट करून घ्या असा. बस एवढं. ओढून धरू नका, ओढला जातो कपडा. बस 1/2 इंच पुढे या. परत नीट करून घ्या. घ्या. बस ओढू नका, राहू दे. तेवढं राहतं काय काय वेळेस तसं कमी जास्त होतं. राहू दे. हां घ्या. आता याला कुठे कुठे आपली लहान मोठी झालेली असते मार्जिन, तिथे आपण अशी घेऊ का इकडून. हां अशी घ्या. खाली साईडला टोकावर टोक ठेवा ना. वर खाली का केले ते. टोकावर टोक पुढे यायला पाहिजे असं. घ्या. तिथे थोडासा आपला राऊंड शेप आहे. डबल टिप घ्यायची आहे आणि जिथे कमी झालंय मार्जिन तिथे नीट घ्यायचे आपल्याला. हे बघा, इथून हा आकार आपल्याला असा आहे आणि इथून थोडंसं आपलं खालच्या साईडला मार्जिन बरोबर नाही, कमी जास्त आहे. नीट करून घ्या. हा जो आपला पेपर कटिंगचा आकार आहे ना खालच्या साईडला, तशी वळवण्याचा प्रयत्न करायचा आहे थोडंसं खाली, कारण इथं आपला टक्स होऊन जातो ना तो. तर घ्या. रिटर्न परत 1/2 इंचाची शिलाई येऊ दे. घ्या.
इथे थोडीशी कमी झाली 1 पॉईंटने मार्जिन ते घ्या ह्या साईडला. बस का? बस. असं ना. याच्यावरच घेऊ का परत? हां बस. याच्यावरच घेऊ का? हां इथून बरोबर आहे मार्जिन. घे. दुसरी टीप घेते वेळेस खालचा पण कपडा आपला भेटत नाही ना शिलाईमध्ये, ते बघायचं आहे. इथे मार्जिन कमी झाले, इथं वाढवायचे. तो राऊंड असा आहे, तो नीट करून घ्या असं. फिरवा त्याला आकाराप्रमाणे. बस. दुसरा भाग घ्या, बघू कसा झाला. ठीक आहे. दुसरा भाग आपला उलट्या साईडने खालच्या बाजूने आपल्याला स्टार्ट करायचं. घ्या. एवढ्यापर्यंतच घ्या, मग नीट करून घ्या हळूहळू. असा घ्या करून आणि तो राऊंड पुढे घ्या. सेम आहे ना अंतर. दोन्ही टोकावर इथे मेन आहे, राऊंड यायला पाहिजे तो घेता व्यवस्थित. बस. ओढून नका धरू, राहू दे. सोडा, हलक्या हाताने घ्या, राहू दे ते. घ्या. या टीपवर येऊ दे तुमची टीप. बरोबर घ्यायचं का टोकाचं? कडावर कडा येऊ दे ते. असा पुढे. बस. बघू खालच्या साईडने घ्या. डबल शिलाई करून जिथं मार्जिन कमी जास्त झाले तिथे सेम अंतरवर येऊ दे. बरोबर आहे. घ्या. एकावर एक येऊ दे. खालचा कपडा नीट करा, नाहीतर चुणी येणार आहे. तिथे नीट करा. हां राऊंडच्या तिथे येते ना. खालचा कपडा चेक करा. इथे बघा चुणी येईल नीट. 1 मिनिट असं करा. आता बघा दोन्ही भाग आपले रेडी झालेत. तर हा ब्लाऊजचा गळा आहे. इथे हुकलूक पट्टी येणार आहे. तर आधी आपल्याला इथे कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर घ्या कंबरपट्टी. दोन्ही भागांना कंबरपट्टी घ्यायची करून. तर आकार बघा छान आलाय. इथे राऊंड करते वेळेस नीट लक्ष द्यायचं, चुणी वगैरे नाही आली पाहिजे. असं उभार आला पाहिजे वरच्या साईडला इथे. घ्या कंबरपट्टी लावून. आता पट्टीची ही उलटी बाजू आहे बघा, ही उलटी आहे. तर दुसरी पट्टी पण तशीच उलटी बाजू वरच्या साईडला येईल अशी घ्यायची आहे. 3 पट्ट्या पण जोडायला. अर्धी ह्या साईडला येणार आहे, अर्धी त्या साईडला. लावून घ्या. हां ही सरळ बाजू आहे आणि पट्टीची सरळ बाजू ठेवायची. दाखवा बघू. ही अशी सरळ बाजूला, सरळ बाजू ही सरळ आहे, ही अशी. घ्या लावून. 1/2 इंचाचं मार्जिन येऊ दे.
कडावर कडा यायला पाहिजे. थोडं वाकडं बरोबर घ्यायचं. हां, इथे थोडंसं क्रॉस असतं ते इथे घ्यायचं बरोबर. आणि ही जी मार्जिन आहे ती पुढच्या साईडलाच सोडायची आहे. घ्या पूर्ण घ्यायचं का? हां, इथपर्यंत या, थांबवा. बस नीट करून घ्या इथे. कट करून घ्या एक्स्ट्रा पट्टी. ते सोडा एक्स्ट्रा आहे ते खालच्या साईडला जाऊ दे. गॅस पेट बस. पट्टी एक्स्ट्रा कट करून घ्या. आता या पट्टीला हे मार्जिन ह्या साईडला ठेवायचे आणि कव्हर टीप द्यायचे. घ्या मार्जिन चेक करा कुठल्या साईडला आहे ते एकदा बघा. बरोबर आहे ना? घ्या. पट्टीवर कव्हर टीप यायला पाहिजे. ह्या भागावर नाही यायला पाहिजे. ब्लाऊजच्या भागावर नाही यायला पाहिजे कव्हर टीप. बरोबर घ्या. तर पट्टी बघा इथे छोटी आहे आणि इथे मोठी आहे, तर वरच्या साईडला तुम्हाला जास्त दुमडावी लागेल. मग सेम अंतरावर येणार ती. तुम्ही इथून वरून टीप घेऊ शकता किंवा आतमधून. छोटे दाखवा. छोटे घेऊ घ्या. जी पट्टी फोल्ड करतो सेम सारखी पाहिजे पूर्ण. आता इथे मोठी आहे ना, तिथे खूप दुमडा अर्धा इंच. इथे अर्धा इंच फोल्ड करा, पट्टी कमी होणार आहे. इथे सेम सारखी यायला पाहिजे. बघा आता थोडीशी मोठी झाली आहे, राहू दे. इथे पूर्ण पट्टी आपल्याला नाही, राहू दे. पूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची. पाव इंचावर येऊ दे टीप. नाही, इथे बघा पट्टी आता तुमची कव्हर टीप मागून दिसणार नाहीये का? पट्टी पूर्ण वरती करून घ्यायची तिला. इथे थोडासा जोड आलाय बघा. इथून हात फिरून घ्यायचा आहे की पट्टी आपली इथं प्रेस करून घ्यायचंय पट्टी. पट्टी इथून अशी करून घ्या. त्या साईडने दाबून एक्स्ट्रा कपडा ह्या साईडला घ्यायचा आणि हे ह्या साईडलाच पाहिजे मार्जिन. दुसऱ्या भागाला घ्या जॉईन करून. सरळ बाजूने पट्टी ठेवायची आहे. सरळ बाजूला सरळ बाजू पट्टी. कवर टीप घ्या करून. इथे कवर टीप द्यायची आहे तुम्हाला. मार्जिन त्या साईडला पाहिजे. पट्टीवर टीप घ्यायची आहे. घ्या.
पाव इंच फोल्ड करून घ्या. स्ट्रेट ठेवा, कपडा समोर ठेवा. पट्टी पूर्ण फोल्ड करून घ्या. आतल्या साईडला कवर टिप वरच्या साईडला दिसली पाहिजे, ह्या साईडला उलट्या बाजूला. पाव इंचाच्या अंतरावर टीप येणार आहे. 5 नंबरची टीप घेतली तरी चालेल. हात शिलाई करायची. इथून नीट करून घ्या. आजच्या क्लासमध्ये एवढं पुरेसं आहे. तर पुढच्या क्लासमध्ये आपण बाही रेडी करणार आहोत, शोल्डर रेडी करणार आहोत. तर क्लास कंटिन्यू करा.